नमस्कार. आचार्य 90 FM मध्ये सर्वांचं स्वागत. मी प्रदीप टिपसे. पुण्यश्लोक देवी अहिल्याबाई त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त चेंबूर तुर्भे शिक्षण संस्था संचालित आचार्य 90 FM कलारंग आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती त्रिशताब्दी समारोह समिती सोबत स्मरण अहिल्यादेवी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन सौ मीरा कावडकर आणि शुभांगीताई जोशी यांचे होते. व्यवस्थापन समितीमध्ये श्री सुभेद आचार्य, श्री शैलेश आचार्य आणि श्री हर्षवर्धन पांडे यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे झाला. प्राचार्य कॅप्टन डॉक्टर सुनील कदम, उपप्राचार्य डॉक्टर स्नेहा रायकर, प्राध्यापिका मृदुला वाघमारे, नम्रता मंजिरे आणि रंजना आंबेकर यांच्या सुसूत्र आयोजनाने कार्यक्रम देखणा सादर झाला. आर.जे. तेजस्विनी आणि आर.जे. कोमल यांच्या अभ्यासपूर्ण निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. एकता मासिकातील लेखामुळे राणी अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र समजून घेताना खूप मदत झाली. समाज प्रबोधनाला वाहिलेल्या या मासिकाला नामवंत लेखक सुधीर थोरात, डॉक्टर देवीदास पोटे, मेजर मोहिनी गर्गे, डॉक्टर राजेश मणेरीकर, शिफाली वैद्य, प्राध्यापिका आरती तिवारी, डॉक्टर श्यामा गोंडसे, अंजली तागडे, प्रणव पाटील, सर्वेश फडणवीस इत्यादी लेखकांनी राणी अहिल्यादेवी होळकरांचे समग्र चरित्र आपल्यासमोर उलगडून ठेवले आहे. स्मरण अहिल्यादेवी हा कार्यक्रम सादर करताना विविध क्षेत्रात जसे की साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक कामं करणाऱ्या मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवला. यात विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांताच्या अध्यक्ष शुभांगीताई जोशी, बालविकास चेंबूर संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीयुत अमित आपटे आणि सौ आर्या आपटे, महिला समाज चेंबूरच्या भगिनी विशाखा कुलकर्णी, रंजना आंबेकर, विनीता गर्गे तसंच चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थेच्या आचार्य मराठी महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य कॅप्टन डॉक्टर सुनील कदम, प्राध्यापक दिनार थवी, प्राध्यापिका मृदुला वाघमारे, नम्रता मंजिरे, संगीता गुरव, डॉक्टर स्नेहा रायकर, आर.जे. तेजस्विनी, आर.जे. कोमल आणि कलारंगाच्या सदस्या ऋतुजा फडके, राधिका देसाई, चित्रा आचार्य, उषा हर्डीकर, मृदुला भावे, गौरी पंडित, मनीषा देवळे, पूनम राणे, रेणुका आचार्य या सर्वांनी एकता मासिकातील लेखाचे वाचन केले. यात अहिल्यादेवी होळकरांचे ऐतिहासिक महत्त्व, त्यांचे आर्थिक धोरण, सामाजिक पैलू, त्यांचे राजकारण चातुर्य, अहिल्याबाईंचा न्यायनिवाडा इत्यादी लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच काही लेख गुगल आणि संदर्भ पुस्तकांमधून देखील घेतले गेले आहेत. यात पुण्यश्लोक अहिल्याबाई त्रिशताब्दी समितीच्या मीरा कावडकर यांनी लिहिलेला आम्ही चालवू हा पुढे वारसा हा मार्गदर्शनपर विशेष लेखही त्यांनी देवी अहिल्याबाई होळकर यांच्यावर लिहिला आहे. आधुनिक काळात आपण ज्यांच्याकडून चिरंतन प्रेरणा घेऊ शकतो अशा विरक्त, शिवभक्त, कर्तव्यदक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना वाहिलेली शब्दसुमनांजली एक अमूल्य ऐतिहासिक, एक साहित्यिक ठेवाच ठरली, यात शंका नाही. आम्ही सगळ्यांनी मिळून सादर केलेली मानवंदना तुम्ही रसिक आचार्य 90 FM रेडिओ आणि आचार्य 90 FM यूट्यूब चॅनलवर 10 मार्च 2025 ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत प्रसारित झाल्यावर पाहू शकता. तुमच्या सूचना आणि अभिप्राय पुढील कार्यक्रमासाठी आम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरतील. त्यात तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनल तसेच 91 67 99 33 99 या संपर्क क्रमांकावर कळवाव्यात. मी प्रदीप टिपसे आपले सर्वांचे आभार मानून या ठिकाणीच विरामतो. धन्यवाद. आचार्य 90 FM